सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। भारतीय जनता पार्टी शहर उत्तर मध्यवर्ती मंडळाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड व सत्कार समारंभ भवानीपेठ येथील नीलकंठेश्वर मंदिराच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात पार पडला। मंडळाच्या संघटनात्मक प्रक्रियेअंतर्गत नव्या पदाधिकाऱ्यांना निवृत्तीपत्र देऊन अधिकृतरित्या नियुक्त करण्यात आले। समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते। त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भाजपा कार्यपद्धती, चालू राजकीय घडामोडी आणि संघटन शक्ती याबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। नव्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने, शिस्तबद्धपणे आणि नागरिकांशी जोडून राहून काम करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले। तसेच सर्वांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या। कार्यक्रमास माजी सभागृह नेते संजय कोळी, ज्येष्ठ नेते बाबूराव जमादार, राजकुमार पाटील, उत्तर मध्य मंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगू, अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष जाकीर सगरी, तुळशीदास भुतडा, दीनानाथ धोळम, प्रवीण दर्गो पाटील, गुरुनाथ निंबाळे, जगदीश होनराव, आप्पा शहापूरकर, सुरेश जमादार, जुनेद तांबोळी, किसन गर्जे, अंबिका नारबंडी आदी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनीही नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत मंडळाच्या कार्याला अधिक वेग मिळेल असा विश्वास व्यक्त केला। सोशल मीडिया प्रमुख गणेश कामत पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून गेल्या आपल्या ज्या स्वाभिमान आपण जे काम करत राहिलं आणि त्याचा फायदा शेवटी आपण म्हणलं जाते पार्टी विथ डिफरन्स आणि पार्टी हा कार्यकर्त्याचा पार्टी आहे म्हटलं जातं। हे तितकं प्रत्येक माणूस सर्वसामान्य कुटुंबातला आहे, गरीबाच्या कुटुंबातला आहे। या सर्वच्या बाबतीमध्ये तुम्हाला आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की आपण या पर्वाच्या लोकसभेत कोणी लीड देऊ शकत नाही, पण शहर उत्तर एक मतदारसंघाला लीड मिळवून दिलं 36,000 मतांनी। आणि ज्या प्रकारे या विधानसभेत आपण त्याप्रमाणे कारण लोकच जो 30 नोव्हेंबर पर्यंत गाठीवाईन केवायसी करायची होती, तुम्ही या सगळ्या गोष्टीला आपण खरं करून दाखविताल आणि आपण खरंच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि आजपर्यंत ज्या काय आपल्या ज्या कार्यकर्त्यांनी काम करत राहिलं आणि ज्या जसं पाठीवाडीनं त्याहीपेक्षा चांगल्या प्रकारे काम आपण करून दाखवू। या गेल्या 7 दिवसात 27,000 महिलांनी केवायसी केलेलं आहे। तेव्हा मालकाला 27,000 महिलांचं केवायसी झालं, कारण त्यांनी जर मध्ये प्रॉब्लेम नाही आला असतं तर 27,000 महिलांना लाडकी बहिणीचे पैसे मिळाले नसते। कारण आज 11 दिवसामध्ये जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जावा तिन्ही 18 बूथ आहे। अशा 18 बूथवर सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्य करणारे पदाधिकाऱ्यांचं नियुक्तीचं पत्रासाठी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो। तर एक जण येऊन आपण मालकांचे असलेले केवायसी झालं, कारण त्यांनी जर मध्ये प्रॉब्लेम नाही आला असतं तर 27,000 महिलांना लाडकी बहिणीचे पैसे मिळाले नसते। कारण आज 11 दिवसामध्ये जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जावा लाडकी बहिणीच्या ऑफिसवर त्यानंतर किसन गर्जे उपाध्यक्ष विजय बत्ता उपाध्यक्ष संतोष मामाने, उपाध्यक्ष अजय चव्हाण, आलिफ शाहपुरे उपाध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांचे ऋषिकेश तिलक सिरसागर, अंबिकाताई नागवंडी, कांबळे, सुनीताताई कांबळे, त्यानंतर शहर मध्यवर्ती मंडळ कोषाध्यक्ष सोशल मीडिया प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। सोशल मीडिया प्रमुख गणेश कामत
केलेले आहे. नुकतंच जो 30 नोव्हेंबर पर्यंत लाडकी बहीण केवायसी करायची होती त्याला विशेष 1 महिन्याचं वाढ करून 31 डिसेंबर पर्यंत त्यांनी मुदत वाढ केलं. कारण या गेल्या 7 दिवसात 70 आता आपल्या पाचवीमध्ये सांगितलं आता तारीख सुद्धा किती चांगल्या बघा 7 आणि 12 म्हणजे पक्षाला 7 देणारे आणि 12 तास पक्षासाठी योग्य वेळ देणारे अशा दत्तांना भरपूर आपल्या मंडळाच्या अध्यक्ष केल्याबद्दल आज रोजी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर मध्यवर्ती मंडळाच्या वतीने सर्व संजय कुट्टे यांची सोशल मीडिया प्रमुखपदी निवड झालेली आहे. जुनेद भाई इधर देखो जुनेद भाई आपण आपल्या कार्यक्रमात संबंधित करावं. भारत माता की जय. त्यानंतर उपाध्यक्ष विजय बंदा त्यानंतर माधुरी माणिक कटराजी इकडे बघा सुनीताताई कांबळे त्यानंतर शेवटचं पत्रकारिता कोषाध्यक्ष एक मिनिट उपाध्यक्ष संतोष पवार अविनाश गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय की निवडणुकाचं वातावरण सुरू आहे. सातत्यानं गेल्या 2-3 महिने झालं बघतोय पेपर उघडले की भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या कार्यालयाच्या बाहेर निवडत नव्हतं. ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये तिथं मुंबईला गेलं की त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांचं प्रवेश करण्याचा मोह दिसतो. आज ज्यांनी पदाधिकारी मंडळाचे झाले त्यांची नियुक्तीचा पत्र देण्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यकर्ते जे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या भारतीय जनता पक्षामध्ये कार्य करत राहिले आणि पार्टीने जे कुठलं पद दिलं ते पद घेऊन त्यांनी त्या पदाला न्याय देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवेश चालू आहे. सांगण्याचा माझं तात्पर्य हेच होतं की ते प्रवेश तुमच्या सगळ्यांच्या कार्याला पोहोचतो. आपण भारतीय जनता पक्षामध्ये 30-35 वर्ष झालं अनेक कार्यकर्ते माझ्या समोर आहेत की ज्यांनी आपल्या या पक्षाच्या वाढीसाठी या भारतीय जनता पक्षाच्या आपण सातत्यानं म्हणतो भारतीय जनता पक्ष हा कुठल्याही पद देते किंवा कोणी आमदार खासदार असू दे तो उपभोगाचा पद नाही आहे. आपण सर्वसामान्य माणसाचं काम करण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या सेवा करण्यासाठी हे पद घेत आहोत आणि त्या पदाला जे आपण ज्या कार्यकर्त्यांनी आज तक ज्यांनी आजपर्यंत न्याय दिला आणि काम करत राहिलं म्हणूनच आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक आमदार असू द्या अनेक खासदार असू द्या किंवा सर्वसामान्य
ज्याला काही व्हायचं असेल तर त्यांना असं वाटतं की आपण आता भारतीय जनता पक्षामध्ये गेलं तरच आपण निवडणूक जिंकू शकतो. आज मी काल बैठक होतं तेव्हा मी स्पष्ट सांगितलं की येणारा माणूसाचा फायदा भारतीय जनता पक्षाला नाही आहे, पण भारतीय जनता पक्षाने जे काम आजपर्यंत उभं केलं त्याचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक जण या भारतीय जनता पक्षामध्ये येत आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे. आज आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष आज राज्यामध्ये असू द्या का आपल्या गावापासून ते दिल्लीपर्यंत आपण सत्तेवर. आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचं काम बघितलं तर आज देशाचे तर परदेशामध्ये सगळ्या लोकांचं आपण परदेशात जेव्हा पंतप्रधान आपल्या परदेशात जातात त्यावेळी आपण बघतो की विमानतळापासून ते त्यांचं स्वागत चालू झालेलं असते की एवढ्या लाखो संख्येने लोक त्यांच्यासाठी रस्त्यावर उभारून त्यांचे स्वागत करत असतात. आणि हे कशामुळं की सर्वसामान्य माणसासाठी भारतीय जनता पक्षाच्या या आपल्या सरकारने केंद्र सरकार असू द्या राज्य सरकार सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहे किंवा सर्वसामान्य माणसासाठी अनेक योजना आणल्या. त्या योजना आज त्यांच्या गोरगरिबांना आणि कष्टकरी समाजाचा आपण सातत्यानं भारतीय जनता पक्ष म्हटलं जात आहे की आपल्या या देशातला शेवटचा माणूस म्हणजे जो कष्टकरी जो गोरगरीब आहे ज्याला कुठलेच आजपर्यंत योजना त्याच्या दारापर्यंत गेले किंवा कुठलंच आपल्या या देशाचा कुठलंच आपण आपल्या योजना त्यांना मिळू शकले नाही आणि त्या शेवटच्या माणसाचा विकास झाल्याशिवाय या देशाचा विकास होत नाही. म्हणूनच आपण शेवटचा माणसाचा केंद्रबिंदू धरून आज भारतीय जनता पक्षाने जे काम करत आलं आणि या सर्वसामान्य माणसांसाठी जे झटत राहिले आणि आज त्याच फळ म्हणून आज आपण म्हणतो की भारतीय जनता पक्ष आज दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपल्या सगळ्या जाणून घेतो. या स्टेजवर बसलेले अनेक लोक आपल्या समोर बसलेले आहेत. मी सुद्धा माझ्याही कुठल्या पक्षात आम्ही कुठल्या पूर्वी कुठल्या आमच्या घरातले कोण नगरसेवक होते कोण खासदार होते कोण आमदार होते, पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून गेले आपल्या ज्या स्वामी आपण जे काम करत राहिलं आणि त्याचा फायदा शेवटी आपण म्हटलं जाते पार्टी विथ डिफरन्स. पार्टी हा कार्यकर्त्याचा पार्टी आहे म्हटलं जातं हे तितकंच खरं आहे. या बसलेला प्रत्येक माणूस सर्वसामान्य कुटुंबातला आहे, गरगरिबाच्या कुटुंबातला आहे, पण आपल्याला फक्त नगरसेवक किंवा आमदार खासदार भारतीय जनता पक्षामधला सामान्य माणूस गोरगरीब होऊ शकतो हे पार्टीने दाखवून दिलं आणि पार्टीने एक चांगलं काम उभं केलं. आज तुमची सगळ्यांची नियुक्ती या भारतीय जनता पक्षामध्ये आज होत आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे आणि महानगर आजपर्यंत लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आपण सत्तेवर आणलात आपण सगळ्यांनी आणि आज आपण ज्या शहर उत्तरच्या मंडळाचं जे नियुक्ती आज होणार आहे या शहर उत्तरच्या बाबतीमध्ये तुम्हाला आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की आपण या पर्वाच्या लोकसभेमध्ये कोणीही नीट देऊ शकले नाही, पण शहर उत्तर एक मतदारसंघ आपल्या खासदाराला नीट मिळवून दिलं 36,000 मतांनी. आणि ज्या प्रकारे या विधानसभेमध्ये काम केलं विधानसभेमध्ये कोणी गैरकारभारी असलं तर त्याला लाच मारून आपण त्याप्रमाणे आपण बोलून दिलं आणि त्याच आज आता पुन्हा एकदा आता निवडणुका होणार आहे. ही निवडणूक लोकसभा किंवा खासदार आपल्या नेत्यासाठी नाही तर आपल्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्याची ही निवडणूक आणि हा कार्यकर्ता आपल्या सोबत राहणारा आपल्या सुखादुखामध्ये राहणारा आपल्या प्रभागामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या लोकांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये जाऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ह्या कार्यकर्त्यांची निवडणूक आज त्यांचं सगळं भिस्त तुमच्या खांद्यावर आणि भारतीय जनता पक्षाची ही आपली नियुक्ती आपली पदाधिकाऱ्यांनी केली की आपल्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टीला आपण खरं करून दाखवतात आणि आपण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आजपर्यंत आपल्या ज्या कार्यकर्त्यांनी काम करत राहिलं आणि ज्या जसं पार्टीवाडीनं त्याहीपेक्षा चांगल्या प्रकारे काम आपण करून दाखवू एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द घेतो. तुम्हाला